नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे। स्क्रीनवरती एक्झाम्पल दिलेलं आहे डेप्रिसिएशन वरचं। सगळ्यात महत्त्वाचं पहिले लिहून घ्यायचं, त्यानंतर समजून घ्यायचं कशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की डेप्रिसिएशनचे दोन प्रकार असतात, घसारा करण्याचे एक स्थिर आणि दुसरा आहे अस्थिर। त्यावरचा एक प्रश्न आहे बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, फाइंड आउट द अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन फ्रॉम द फॉलोइंग। म्हणजे खालील काही माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला डेप्रिसिएशन काढायचं आहे। आता माहिती दिल्यानंतर लक्षात येते की हा प्रश्न कोणत्या पद्धतीवरती विचारलेला आहे, तर हा अॅन्युअल डेप्रिसिएशन वरती विचारलेला आहे। तर अशा वेळेस प्रश्न सोडवताना एक सूत्र आहे, ते सूत्र तुमचं लक्षात असलं पाहिजे। सोडवताना आन्सर शीट मध्ये लिहायचं आन्सर आणि इथं लिहायचं फाइंड आउट अॅन्युअल डेप्रिसिएशन। मग याचं सूत्र आहे अॅन्युअल डेप्रिसिएशन बरोबर अॅन्युअल डेप्रिसिएशन बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिला एक्सपेक्टेड लाईफ। कॉस्ट ऑफ प्राइस दिलेली आहे तुमची इथे 9600 प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला आहे 800 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे 1200 आणि एक्सपेक्टेड लाईफ जी आहे त्या मशिनरीची किंवा त्या यंत्राची ती दिलेली आहे 8 वर्ष। मग परत खाली यायचं 9600 प्लस 800 म्हणजे येतात तुमचे 10400 मायनस 1200 भागिला 8। परत खाली 10400 मायनस 1200 म्हणजे 9200 भागिला 8। 9200 भागिला 8 करायचं। तुमच्याकडे कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे, त्या कॅल्क्युलेटर वरती इक्वेशन करायचं आणि उत्तर काढायचं। या ठिकाणी किती येते आन्सर 9200 भागिला 8। 8 एक 8, हातचा 1 परत एक 8 मागे 4 आणि 8 पंचे 40 11500 हे तुमचं उत्तर येते। काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये कमेंट्स करा। या ठिकाणी थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल।